देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती, चंद्रकांत पाटलांचं विधान. भाजपाचे वरिष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील सध्या चर्चेत आहेत. दिल्ली पोलीस CJPने केलेल्या आंदोलनस्थळी जाऊन दगड गोळा करत आहेत. या दगडांपासून फिंगरप्रिंट घेऊन गुन्हेगारांचा शोध घेतला जातो आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यांच्या याच विधानावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली. दरम्यान आता पुण्यात बोलताना फडणवीस यांना दैवी शक्ती मिळाल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. पुण्यात देवभाऊ नावाच्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि याच कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी हे विधान केलेलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख त्यांनी या कार्यक्रमात केलेला आहे. देवेंद्र फडणवीस वयाच्या 27व्या वर्षी महापौर झाले. राज्य महापौर परिषदेचे ते अध्यक्ष होते. आज माझी रक्ताची तपासणी केली होती तरी देखील मी या कार्यक्रमाला आलो आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. फडणवीसांबद्दल बोलताना ते म्हणाले, तसेच देवेंद्र फडणवीस यांना दैवी शक्ती मिळालेली आहे. सर्व बाबतीत ते सर्व गुण संपन्न आहेत. मी असे एक मुख्यमंत्री पाहिले जे पेन काढायचे आणि निवेदनावर खुणा करायचे. निवेदन घेऊन आलेल्या अनेकांसोबत ते असंच करायचे आणि सांगतो म्हणायचे असं भाष्य करत देवेंद्र फडणवीस हे पेन काढून 60 कोटी निधीच्या पॅसेजवर सही करतात, अशी वाहवा त्यांनी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी पहाटे 4 वाजता पत्रकार परिषद घ्यायला लावली. राज्यात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण सामान्य माणसाची परिस्थिती सुधारली असं काय त्यांनी केलं आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी मतं मिळवण्यासाठी मराठा आरक्षण दिलं नाही, समाजाचे प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी त्यांनी हे काम केलं, अशी स्तुती चंद्रकांत पाटील यांनी फडणवीसांची केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास केला म्हणून मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. मात्र मी उद्धव ठाकरे यांना दोष देत नाही. तेव्हा कोविड काळ होता, त्यामुळे तेव्हा मराठा आरक्षण टिकलं नाही, असंही मत पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. हे तर नक्कीच आहे की ह्या माणसाला काहीतरी दैवी शक्ती मिळालेली आहे. तर एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात. म्हणजे तो संघटकी असतो, तो राज्यकर्ताही असतो, तो उभीतरही असतो, तो वाचतोही प्रचंड, तो लिहितोही प्रचंड, तो कुटुंबवत्सल आहे. आपल्या एक एक कुटुंब सदस्याच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना लक्षात ठेवून तो अभिनंदन सांत्वन करत असतो. असं एका माणसाचं मला आवड असते. निर्णय करण्याची क्षमता, क्विक निर्णय. मी एक मुख्यमंत्री असे पाहिले, मी नाव न घेता जरी वर्णन केलं तरी तुम्हाला कळेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.